Hello friends, I hope you have understood the difference between the uses of आहे and असं as, specifically their applications to particular people or facts versus general or universal truths. Today we will learn another aspects of the present tense commonly used to express habitual actions. Let us understand it through conversations. In the first conversation, two people who know each other meet on ST stand. One of them is going to his village to help the villagers. नमस्कार सोपानराव, तुम्ही एस टीने कुठे जात आहात? हॅलो सोपानराव, वेअर आर यू गोईंग बाय एस टी? मी आमच्या गावाला जातो आहे. आमचं गाव दुष्काळी भागात आहे. आता तिथे विहिरीसाठी श्रमदान चालू आहे. आय एम गोईंग टू आर विलेज. आर विलेज इज इन अ ड्राउट प्रोन एरिया. राईट नाऊ लेबर इज बीइंग व्हॉलंटरी कॉन्ट्रीब्युटेड टू डिग अ वेल. तुम्ही नेहमी श्रमदानासाठी जात असता का? डू यू ऑलवेज पार्टिसिपेट इन व्हॉलंटरी लेबर कॉन्ट्रीब्युशन्स? हो, मी गावाच्या सगळ्या विकास कामांमध्ये सहभागी होत असतो. आता मी गावात राहत नसतो, पण ते माझं गाव आहे. येस, आय ऑलवेज पार्टिसिपेट इन ऑल द डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज ऑफ आर विलेज. इवन दो आय डू नॉट लिव्ह देअर नाव, इट इज स्टील माय विलेज. अनिल, तूही वडिलांबरोबर जात असतोस का? अनिल, डू यू ऑल्सो गो विथ युअर फादर? प्रत्येक वेळी मी जात नसतो, पण गावात जेव्हा जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा आम्ही सगळे मदतीला जात असतो. आय डू नॉट गो एव्हरी टाईम, बट व्हेन एव्हर हेल्प इज नीडेड वी ऑल गो टू असिस्ट. विद्या, तूही श्रमदानात भाग घेत असतेस का? विद्या, डू यू ऑल्सो पार्टिसिपेट इन द वर्क? मी श्रमदानाच्या ठिकाणी गावकऱ्यांची चहाची जेवणाची व्यवस्था बघत असते. आय अरेंज टी अँड मील्स फॉर ऑल द विलेजर्स ॲट द वर्क साईट. वा, छान. आपण सगळेच आपापल्या गावच्या विकासासाठी प्रयत्न करत असतो. मीही दरवर्षी माझ्या गावाला जात असतो आणि अशा कामांसाठी आर्थिक मदत करत असतो. व्हेरी गुड. वी आर ऑल स्ट्रायविंग फॉर द डेव्हलपमेंट ऑफ आर विलेजेस. I also go to my village every year and provide financial assistance for such projects. Grammar. In this conversation, the habitual present tense is introduced. It describes actions that take place regularly, whether daily or at consistent intervals. It is formed by adding the suffix at to the verb root followed by the form of असं as. फॉर एक्झाम्पल, तो दरवर्षी गावाला जा प्लस त असतो. तो दरवर्षी गावाला जात असतो. दॅट इज ही गोज टू द विलेज एव्हरी इयर. द फॉर्म्स ऑफ असं अग्री विथ द सब्जेक्ट आर द सेम ॲज इन द सिम्पल प्रेझेंट टेन्स. In this conversation, the forms of the habitual present tense for the first person singular and plural as well as the second person singular and plural are introduced. See the table. Singular एकवचनी. मी गावाला जात असतो. पुल्लिंगी masculine और असते स्त्रीलिंगी feminine. I usually go to the village. In plural अनेकवचनी, आम्ही गावाला जात असतो. We usually go to the village. In singular, तू गावाला जात असतोस पुल्लिंगी masculine और असतेस स्त्रीलिंगी feminine. You usually go to the village. In plural अनेकवचनी, तुम्ही गावाला जात असता. You usually go to the village. New vocabulary. ST State Transport Bus. श्रमदान Labor Donation. विहीर Well.
सतत विकास, कंटिन्युअस डेव्हलपमेंट. सहभागी हो, टेक पार्ट. वडील, फादर. मदत, हेल्प. जेव्हा जेव्हा, व्हेनेवर. गरज, नीड. मदतीला, फॉर हेल्प. जेवण, मील. व्यवस्था, अरेंजमेंट. आपापल्या, आर ओन. प्रयत्न कर, ट्राय. दरवर्षी, एव्हरी इयर. अशा, सच और सिमिलर. आर्थिक, financial. In the second conversation, the habitual present tense forms with third person singular pronouns are introduced. Of course, the proper names of the individuals can also be used in place of third person singular pronouns. Here, two friends, Renu and Jia, are planning to eat bhel and are talking about the bhel maker, Shiva. रेणू, आज आपण भेळ खाऊया. रेणू, वी विल ईट भेल टुडे. चल, इथली श्रीची भेळ खूप छान असते. लेट्स गो. श्रीज भेळ इज व्हेरी नाईस. श्री कोण? हु इज श्री? अगं, त्या मुलाचं नाव श्री आहे. तो या चौकात भेळची गाडी लावत असतो. मी नेहमी तिथे भेळ खात असते. दॅट बॉयज नेम इज श्री. ही कीप्स हिज भेल कार्ट इन दिस स्क्वेअर. आय ऑलवेज गो देअर टू ईट भेल. ती गाडीजवळ कोण उभी आहे? हु इज स्टँडिंग नियर द कार्ट? ती त्याची बायको आहे. ती त्याला मदत करत असते. तो सकाळपासून तयारी करत असतो. भेळेचं सामान आणायला जात असतो. ती चटण्या तयार करत असते. कांदे, टोमॅटो चिरत असते. शिवाय ती घरकामही करत असते. ती अजिबात विश्रांती घेत नसते. शी इज हिज वाईफ. शी हेल्प्स हिम. ही स्टार्ट्स द प्रिपरेशन्स in the morning. He goes to buy the ingredient needed to make bhel and she prepares all the chutneys. She also cuts the onions and tomatoes. She does household work as well and does not take any rest at all. ते छोटं मूल त्यांचं आहे का? Does that small baby belong to them? हो, ते आईच्या अवतीभोवती खेळत असतं. कुरमुरे, शेंगदाणे खात असतं. येस, द बेबी प्लेज अराउंड विथ हिज मदर. द बेबी इट्स ग्राउंडनट्स अँड पफ्ड राईस. भेळ खरंच खूप चविष्ट आहे. झणझणीत पण आहे. द भेल इज रिअली व्हेरी टेस्टी. इट इज व्हेरी स्पायसी and hot too. Grammar to be explained. For example, तो पुल्लिंगी सकाळपासून तयार करत असतो. He keeps preparing since morning. ही स्त्रीलिंगी feminine. कांदे बटाटे चिरत असते. She keeps chopping onions and tomatoes. See the table. Third person singular pronouns. तो त्याला मदत करत असतो. He keeps helping him. ती त्याला मदत करत असते. शी कीप्स हेल्पिंग हिम. ते त्याला मदत करत असतं. इट कीप्स हेल्पिंग हिम. न्यू वोकॅबलरी. भेळ, भेल. चौक, स्क्वेअर. उभा अस, स्टँड. तयारी कर, प्रिपेअर. सामान, इन्ग्रेडियंट, रिक्वायर्ड. चटणी, चटणी. कांदा, अनियन. चीर, चॉप. अवतीभोवती, अराउंड. कुरमुरे, पफ्ड राईस. शेंगदाणे, ग्राउंडनट्स. चविष्ट, टेस्टी. झणझणीत, स्पायसी अँड हॉट. In the third conversation, the habitual present tense forms with third person plural pronouns are introduced. Here, Manju is asking Shyam Kaka about fair that is held every year as a festival of the goddesses. शामू काका, तुमच्या गावात जत्रा असते का? शामू काका, डू यू हॅव एनी फेअर्स इन युअर विलेज? हो, चैत्र महिन्यात देवीची जत्रा भरते. येस, देर इज अ फेअर फॉर द गॉडेसेस इन द मंथ ऑफ चैत्र. जत्रेत खूप गर्दी असते का? इज देअर अ बिग क्राऊड ॲट द फेअर? हो ना, गावकऱ्यांची, शहरातली मुलं, नवविवाहित जोडपी
आजूबाजूच्या गावांमधले लोक देवीच्या दर्शनाला येत असतात. येस, द चिल्ड्रन ऑफ विलेजर्स, न्यूली मॅरिड कपल्स अँड विलेजर्स फ्रॉम सराउंडिंग एरियाज कम टू प्रे टू द गॉडेसेस. त्यावेळी गावात खूप उत्साह, आनंद असतो ना. ॲट दॅट टाईम देअर मस्ट बी अ लॉट ऑफ एन्थुझॅझम अँड हॅपीनेस, राईट? हो तर. गावकरी दुकानांमध्ये नारळ, फुलांचे हार, पेढे, इतर वेगवेगळ्या वस्तू विकत आणतात. बायका तिथून देवीच्या ओटीचं सामान घेत असतात. मुली बांगड्या, डूल, पिना खरेदी करत असतात. छोटी मुलं पिपाण्या वाजवत हिंडत असतात. बंदुकीने फुगे फोडत असतात. पोलीस सगळ्यांवर नजर ठेवत असतात. येस, ऑफकोर्स, विलेजर्स सेल कोकोनट्स, ग्रँड्स of flowers, pedhas and various other items in their shops. Ladies buy items together to be offered to the goddesses. Girls purchases bangles, earrings and clips or pins. Small children blow pipes and wander around. They also pop balloons with gun. The police keep an eye on everyone. पुढच्या जत्रेला मला पण तुमच्याबरोबर न्या. नेक्स्ट टाईम प्लीज टेक मी विथ यू टू द फेअर. हो, नक्की. येस, शुअर. ग्रामर. इन दिस कन्व्हर्सेशन द फॉर्म्स ऑफ द हॅबिच्युअल प्रेझेंट टेन्स विथ द थर्ड पर्सन प्लुरल आर इंट्रोड्युस्ड. फॉर एक्झाम्पल, छोटी मुलं पिपाण्या वाजवत हिंडत असतात. दॅट इज लिटल चिल्ड्रन वंडर अराउंड ब्लोईंग पाईप्स. सी द टेबल. थर्ड पर्सन प्लुरल प्रोनाउन्स. ते और त्या और ती देवीच्या दर्शनाला येत असतात. दे कम टू सीक द गॉडेसेस दर्शन. न्यू व्होकॅब्लरी. जत्राभर, अरेंज द फेअर. नवविवाहित जोडपं, न्यूलीवेड्स. उत्साह, इंथुझियाझम, आनंद, हॅपीनेस. पेढा, अ स्वीट पेढा. ओटीचे सामान, थिंग्स टुगेदर टू बी ऑफर्ड टू द गॉडेसेस. बांगड्या, बँगल्स. डूल, इयरिंग्स. खरेदी कर, परचेस. पिपाणी, पाईप. वाजव, प्ले. हिंट, वंडर. फुगा, बलून. फोड, पॉप. नजर और लक्ष ठेव. कीप an eye. In the fourth conversation, another uses of the habitual present tense is introduced. Two friends are talking to each other about the activities of their family members after they go home to the office. तू ऑफिसमधून घरी येतेस तेव्हा सगळे घरी असतात का? When you come home from the office, is everyone at home? हो, घरातच असतात. पण प्रत्येकजण आपापलं काहीतरी करत असतो. मी सोसायटीत प्रवेश करत असते तेव्हा दुरूनच आजोबा दिसतात. ते आणि त्यांचे मित्र राजकारणावर जोरजोरात चर्चा करत असतात. आई ही खालीच असते. ती आणि तिच्या मैत्रिणी गप्पा मारत असतात. मुलं सायकल चालवत असतात. येस, दे आर ॲट होम, बट एव्हरीवन इज बिझी with their work. When I enter our society, I see my grandpa from a distance. He and his friends are discussing politics at a high volume. My mother is also on the ground. She and her friends are chatting. The children are riding their bicycles. आमच्या घरीही जो तो आपापल्या कामात दंग असतो. आई रेडिओवर मराठी गाणी ऐकत असते. वहिनी तिच्या आईशी फोनवर बोलत असते. बाबा झाडांना पाणी घालत असतात. छोटा आदित्य ॲलेक्सावर गाणी लावून नाचत असतो. ॲट माय हाऊस ऑल्सो एव्हरीवन इज बिझी विथ देअर वर्क. My mom is listening to Marathi songs
on the radio. My sister-in-law is talking to her mother on the phone. My dad is watering the trees. Little Aditya is dancing to the songs on Alexa. खरं तर आपण दमून घरी येत असतो, पण कोणीही आपल्याकडे लक्ष देत नसतं. ॲक्च्युली वी कम होम टायर्ड, बट नोबडी pays attention to us. हो ना? Yes. Grammar. Habitual present tense does not express only habitual actions when some actions are performed regularly, but at the particular point of time and convey continuity, then also this construction can be used. For example, बाबा झाडांना पाणी घालत असतात. Father is watering the trees. As you know, the negative form of असं as is nurse, so negation of habitual present tense will be are plus at plus nurse, are plus at plus nurse. For example, ते संध्याकाळी बागकाम कर प्लस त नसतात. He does not do gardening in the evening. The forms of nurse also agree with the subject. See the table. Singular. मी पुल्लिंगी. Masculine. हिंदी सिनेमे बघत नसतो. I do not watch हिंदी movies. मी स्त्रीलिंगी खोटं बोलत नसते. I, feminine, do not lie. In plural, अनेकवचनी, आम्ही रंग खेळत नसतो. We do not play with colors. आपण मांसाहारी पदार्थ खात नसतो. We do not eat non-vegetarian food. In singular, तू पुल्लिंगी masculine लवकर उठत नसतोस. You do not wake up early. तू स्त्रीलिंगी feminine लवकर तयार होत नसतेस. You do not get ready early. In plural अनेकवचनी, तुम्ही फ्लॅटचं दार उघडं ठेवत नसता. You do not leave the flat's door open. In singular एकवचनी, तो सायकल चालवत नसतो. He does not ride a bicycle. In plural, ते और देसाई साहेब एसीत बसत नसतात. They और देसाई साहेब do not sit in the AC. In singular एकवचनी, ती मेकअप करत नसते. She does not do makeup. In plural, त्या और प्रियाताई रात्रीच्या कार्यक्रमाला जात नसतात. They और प्रियाताई do not go to the night event. In singular एकवचनी, ते दूध पित नसतं. It does not drink milk. In plural अनेकवचनी, ती किंवा मुलं कारल्याची भाजी खात नसतात. They or children do not eat bitter gourd curry. In the above table, the negative forms of the habitual present tense for all persons, singular or plural, and genders are shown. They are provided with different verb roots. The conjugation of asa and nurse is the same as the forms of the simple present tense. New vocabulary. प्रत्येक जण everybody. काहीतरी something. प्रवेश कर enter. दुरून from long distance. राजकारण politics. जोरजोरात loudly. चर्चा कर discuss. खाली downstairs. गप्पा मार
chit chat, जो तो, everybody, दंग अस, engross, पाणी घाल, to water, नाच, dance, the moon, being tired, लक्ष दे, pay attention. Friends, now is the time to learn script lesson. Today we are going to learn cluster lesson number 3. In this lesson, we are going to learn cluster of consonants with kh, gh, ch, j, jh, n, t, th, ध, न, प, प, म, य, ल, व, क्ष, स, क्ष, ज्ञ. The common thing in these 21 letters is they have full joint side bar. When other consonants are added to these consonants, the full side bar is removed and the other consonant is joined to it. When the is joined to the itself, it is written as the. The cluster with the is indicated by anuswar as it is nasal in the group. For example, sa plus nya plus cha, sancha. Here in the following examples, ya is shown to be joined with some of these letters. All other consonants are also joined in the same manner. Kh plus ya, that is kya, as in mukhya, that is main. P plus ya, that is pya, as in Daidipyaman, brilliant, glorious. B plus ya, that is bhya, as in sabhya, decent. Ch plus ya, that is cha, as in prachya, eastern. N plus ya, that is nya, as in shunya, zero. V plus ya, that is vya, as in vayavya, northwest. Friends, with this we will conclude today's session. I hope this session has sparked some new ideas and deepened your understanding. I am looking forward to continuing your learning journey together. Thank you.